तर ते अभंगामधून जगद्गुरु तुकोबराला काय सांगायचं आहे की संतांच्या दर्शनामध्ये, स्पर्शनामध्ये, सहवासामध्ये, कीर्तनामध्ये अनेक लाभ प्राप्त होतात. किंवा दर्शनात, स्पर्शनात वगैरे असे सगळे. इतरांचं वेगळं, जीवदशेतल्या माणसाची गोष्ट वेगळी, ईश्वराची गोष्ट वेगळी आणि संतांची वेगळं. जे वैभव आपल्याला असं ईश्वरापासून प्राप्त होते त्यापेक्षा अधिक वैभव कोणापासून प्राप्त होतं? संतांपासून. दर्शनात, पुढे स्पर्शनात, सहवासात, कीर्तनात असं लाभ. दर्शनामध्ये गोष्ट नाही का, संत दर्शनी हा पद्मनाभ जोडा. अशा गोष्ट बिष्ट सांगायची असली तर सांगायची. त्याच्यामध्ये आहे किंवा आहे आणि प्रमाणजन्य आहे ते. तर नारदाने भगवंताला विचारलं होतं, मला संतांच्या महिमा काय, त्यांच्या दर्शनात काय महात्म्य आहे? कोणी कोणाला विचारलं? देवाला. मग देवाने सांगितलं, म्हणलं का एका गटारामध्ये एक किडा आहे, त्या किड्याला जाऊन विचारा. तो म्हणला, देवा हे काही चेष्टा करता? मी विचारतो संत दर्शनात काय महात्म्य आहे, तुम्ही सांगता किड्याला जाऊन विचार. मग ते वाणी कोणाची आहे? भगवंताची. म्हणलं मी सांगतो ना, आगाऊपणा करायचा नाही. त्या गटारातला किड्याने नारदाला पाहता परत काय पडला? मरून पडला. परत आला, म्हणला अहो देवा, तुम्ही पाहता बरोबर किडा मरून पडला, मी तुम्हाला संत दर्शनाचा लाभ विचारतो, तुम्ही. म्हणलं जा, एक कुंभवावरती सरला आहे, त्याला जाऊन विचार घे. परत त्या सरड्याकडे गेला. सरड्याने नारदाला पाहता बरोबर काय पडला? मरून पडला. परत आला, पुन्हा म्हणायला लागला, म्हणलं देवा संतांचं महात्म्य काय सांगा ना आम्हाला. म्हणला तो किडा बिचाराचं काय म्हणाल, त्याला गेला तुझा मरून पडला की. जा म्हणाले, एका याच्याकडे एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार. तिथे हाच प्रकार बघा. तो पोपटसुद्धा नारदाला पाहता बरोबर काय पडला? मला म्हटलं हे सगळं. म्हटलं देवा हे काय आमची काही अर्थार सुरू काय? पुनर्विचारानं म्हटलं जा, एका गाईला वासरू झालेलं आहे, तेव्हा ते वासरू तुला सांगते, ते वासरूसुद्धा काय पडलं? म्हटलं जा, एका राजाच्याकडे एक मुलगा जन्माला आलेला आहे आणि त्याला जाऊन विचार. मग तो नारद तर म्हणलं आतापर्यंत बरं झालं, गेल्यावर मरून पडतात, आणि मला पाहिल्यावर राजाचं पोरसं मरून पडलं. तर म्हणलं संपलं सगळं. पण हा काही नारद परत येणं शक्य नाही. म्हणलं सांगतो ना तुला. तो नारद कोणाकडे गेला, ते नुकताच पाळण्यामध्ये झोपवलेला पोर होतं बा. आणि ते म्हणायला लागले, म्हटलं नारदा घाबरू नका का, बालवयामध्ये कुठं मूल बोलत असते का, ते बोलायला लागलं. म्हणलं नारदा घाबरू नका, ती आखी दर्शना करता. म्हणलं आहे आता ज्या अर्थी पोर बोलतं त्या अर्थी मरत नाही. म्हणलं तुम्हाला कोणी विचार साहेब पाठवला? म्हणलं परमेश्वराने पाठवलेलं. मी तुम्हाला संतांचं महात्म्य दर्शनामध्ये काय शक्ती आहे सांगतो, पण ज्याने पाठवलं आहे त्याला आमच्याकडे तुम्ही घेऊन या. म्हणजे काही हरकत नाही, शक्य आहे की. आला पण नारद देवाला सांगायला म्हणला, ते पोर सांगतं तुम्ही आल्याशिवाय महात्म्य काही करीत नाही. म्हणलं चला घे. म्हणून भगवंताला घेऊन कोण गेले? नारद गेला. नारद गेल्याबरोबर ते पोर मग सांगायला लागला, हजर आहे संत दर्शन या लाभ. म्हणला नारदा, तुझं दर्शन होण्याच्या पूर्वी गटारातला किडा होता, काय होता? तुझं दर्शन झाल्यावर किड्याची योनी काय झाली? मग कोणची? सरड्याची योनी. तिथंही तुझी दर्शन होतं, ती योनी काय झाली?
पुढे वासराची पोपटाची जोडी, पक्ष्याची जोडी, ही भस्म काय झाली? पुढे मग कोणाची? वासराची, पशुची योनी. तुला पाहता बरं ती योनी. आणि आता कशाची प्राप्ती झाली? नरदेहाची. म्हणजे कोणाचं? बघा, सामान्य नरदेहाची प्राप्ती झाली की राज ऐश्वर्य घराण्यात? राज ऐश्वर्य घराण्यामध्ये. आता म्हणलं एकच आहे काय? आणि ज्याच्यामध्ये नरदेहाची सफलता आहे. नरदेहाची सफलता कशामध्ये? जरी जोडे मनुष्य पण तरी जोडे काय कर. नारायणाची प्राप्ती म्हणलं देवाचं काय झालं? दर्शन झालं. हे लाभ सगळे कशामुळे झाले? दर्शन. संत दर्शन ह्या आणि पद्मलाभ हे तो एक लाभ पाहिजे. असं लाभ काय होणार? हे सामान्य लाभ आहे का असामान्य लाभ आहे? हे कुठं शक्य आहे का? किती प्रयत्न केला म्हणजे माणसाला तो देव जाऊन परकादेव प्राप्त होतो. मनुष्यदेव वगैरे किड्यातून मनुष्यदेव मिळणं म्हणजे असामान्य गोष्ट आहे. काय असं आहे? मनुष्यदेहात येऊन सुद्धा पुढच्या वेळेला मनुष्यदेहच मिळेल असं सांगता येत नाही. ऐकत म्हणून तो नरकाच्या वयाची चाड वगैरे नरकाधिकाची प्राप्ती होत असते. त्यावेळेला उत्तम देहाची काय झाली? लाभ पाहिजे आहे ना. आता हे सगळे लाभ त्याच्यामध्ये आहे. एक 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 लाभ सगळं. पण हे लाभ त्यामुळे सांगितलं की म्हणलं हे लाभ मला प्राप्त होईल. पण कशामुळे प्राप्त होईल? सेवेमुळे. आहे काय? मग या लाभाचं चिंतन करायचं आपण. मग या लाभाचं साधन कोणतं हा प्रश्न आहे का? म्हणजे साधनाचा विचार कुठं केलेला आहे? दुसऱ्याच्या आहे का रे? लाभ पाहिजे मानविता त्यांची. मग हे आज कोणाचे दास म्हणताना संतांच्या दासत्व जर आपण स्वीकार केला तर म्हणला काय होतं? जे देवालेखांना सुद्धा छळून सोडत असते असल्या प्रकारची आशेमुळेच देवाला जन्म घ्यावे लागतात. सामान्य योनीमध्ये सुद्धा देवाला कशामुळे आलेलं आहे? आशेमुळे. मनुष्याला सुद्धा कशामुळे जन्म प्राप्त होतात? आशेमुळे. संत हे कशा गेले आशा पाश आशा उपदळी भगवंतासी नीच वामरत्व आले त्याचे आहे ना. हा कोणाचा परिणाम आहे? सगळा सगळे बंध तुटतील पण आशेचं बंध तुटणं फार कठीण आहे. हे बंधन 7 पाशी जीव वाढलेला आहे. देहपास बरं का, पुत्रपास, गृहपास, स्त्रीपास, धनपास आणि आशापास 7. सगळ्यामध्ये शेवटचा पास कोणता आहे? देहपास. देहात सापडलेला होणार आपण. म्हणजे या देहामध्ये आपण सापडलेलो तो पास नाही तर काय? काय देह काही चांगला आहे का? देह दुःखाचे रोगाचे आहे का? त्याच्यामध्ये काय आहे? चांगल्याला वाईट करण्याची शक्ती कशामध्ये आहे? देहामध्ये. दुकानामध्ये असलेले सुंदर पदार्थ चांगले असतात. लाडू जिलेबी काय होय ना ते सुगंध सुटलेला असं किती आनंदात असतं. त्याचेच भाऊ आहे. भाऊ वगैरे पोटात गेले तर पुढे काय होते? हो नाही ठाके कीर्ती मळाची जीवी. बरं का, मनुष्य विसर्ग केला म्हणजे त्याचा काय सुगंधी सुटत असते का? आणि जोपर्यंत ते पात्रामध्ये आहे तोपर्यंत सुगंध सुटतो. काय सुटतो? पण पोटातून बाहेर पडल्यानंतर जावे त्याच्या वंशा लोक म्हणत असतात हे लवकर उठत इतकं कुठं जेवायचं असते का? त्याची दुर्ग हे कशामुळे झाले? देहाचा संबंध आला. मग हे दोन्ही तिन्ही लावायचे बरं का. एकच बाजू नाही घ्यायची, दोन्ही तिन्ही बाजू घ्यायची.
स्वरूपाने तो वाईट आहे. काय देह काही स्वरूप चांगलं. रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने. एकच दुःख आहे का नाना प्रकारचे दुःख आहे. अनेक दुःखे सांग सकल संसार आहे वैकापचित्ती. असे अनेक दुःख त्याच्यामध्ये काय केलेले आहे, भरलेले आहे. पण असा जरी देह असला, काय असला, असा जरी असला देह, तरी पण त्याचा उपयोग चांगला आहे. जेणे तू जोडसी. दोन्ही प्रकारचं वर्णन तुकोबरायने केलेलं आहे. देह दुःखाचे दुर्गंधीचे तारप नाही. शरीर चांगले शरीर हे साधिले. याच शरीराने आपल्याकडून परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. मग त्यागावी ना मध्यभागी अंजन भंजने करू नये. त्याचा काय करून घ्यावा, नाही तर आत्महत्या करायची का? मग आत्महत्या केली की संपलं सगळं. देहपाश म्हणला. या देहपाशामध्ये जीवात्मा काय जसा पोपट एखाद्या पिंजऱ्यामध्ये काय व्हावा, तसा जीव कशात अडकलेला आहे. तर देहपाश म्हणतात. हे सगळे स्त्रीपाश ऐकून ठेवा, लक्षात येईल नाही का. मग सगळी जबाबदारी कोणाला व्हावं लागत असते. एकदा तादात घेतलं की गोविंदराव धावत चालला, कुठे चालला म्हणायला लागले. डॉक्टरकडे औषध आणण्याकरता चाललेला. पण तुमचं काही दुखते का? म्हणलं माझं काही दुखत नाही. कोणा दुखते? म्हणलं गृहमंत्रच होतं. कशामुळे? दादा त्याला स्त्री पाच लावून टाकायचं. पुत्र पाच. हे सगळे पाचच आहे. एक पाच नाही, किती आहे हे. लग्न जरी झालेलं आहे, वय होऊन गेलेलं आहे, तरी मुलगा नाही. किती दुःख असेल. जावे त्याच्या वंशा. एवढा दसऱ्याचा राजा दुःखी आहे. सगळं राजवैभव आहे बा. काय संबंध नाही का सगळं. एवढं राजवैभव. 18 भार वनस्पतींपली फळे. दास दासी नौकर चावकर हात जोडून काय उभे आहे. पण पुत्रहीनस्य मे राज्य. सर्व दुःख आहे, कल्प आहे, पण कोण नाही, मुलगा नाही. आणि शेवटी मला काय उपयोगायचे? वशिष्ठ ऋषींनी यज्ञ करावा लागला. काय का हे सुद्धा सांगता येत नाही, पण भोगल्याशिवाय प्रश्न नाही बा. असं काय म्हणे काय पुत्रपास, पुढे स्त्रीपास, धनपास, हे सगळे पाचच आहे नाही का. सगळं काही आहे. आम काय धष्टपुष्ट आहे, निरोगी आहे, आम काय नाही का. पण खायला नाही, एखाद्या चिमणीला टाकायला सुद्धा काय नाही. मग काय गरिबीचं दुःख आहे श्रीमंताला माहिती आहे काय. मुलाचे सुद्धा शिक्षण लाडूसुद्धा पूर्ण करता येत नाही. म्हणून आहे सुद्धा काय धन मिळवलं आहे सुद्धा काय. हे काय की धन प्राप्त होत असते का प्रयत्न करावे लागतात. धन पाय, स्त्री पाय, हे सगळे पाय. अहम पाय, मम पाय, हे सगळे. आणि शेवटचा कोणता पाय आहे का? आशा पाय. आशा कधी माणसाची संपली. किती द्या, काही मिळवा, आयुष्य संपून जाते, पण आशा काय होत नाही. त्या सप्तपाशामध्ये काय होतं जीवात्मा. संत एक कशाचा गेले आशा पाश. हे आपल्या त्याच्यात पण आहे काळ पाश आहे. कोणता पाश आहे? सर्वांची एखाद्या ग्रस्ताला सर्वांची सुलभता आहे. मनासारखं धन आहे, मुलगा आहे, स्त्री आहे, संपत्ती आहे, मान आहे, सगळं काही आहे. पण शरीराला कोणता पाश लागलेला आहे? काळ पाश. तो कधी घालेल काही सांगता येत नाही. एक तुम्हाला कल्पना नाही सर, तिथे तुमचे गांधीजी उतरायचे ना, ज्यांच्याकडे मला नाव तोंडावर आपण येत नाही त्याचं नाव. बिर्लाकडे जा. बिर्ला मंदिर आहे कुठे ऋषिकेशला. ते बिर्लाकडे जा. तो बिर्ला मनुष्य
काही नाही बा, अपाट श्रीमंती, सगळ्या गाड्या आणि बिड्या आणि कंपन्या आणि बड्या गोळाच्या. आणि त्याच्याकडे गांधीजी उतरायचे दिल्लीला गेल्यानंतर. मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळच्या वेळेचे फिरण्याची सवय आहे. मग फिरायला गेला बा, तिथेच अटॅक आला आणि खाली पडला. रामबोलबाई वाचला असता तर डॉक्टर लोकांनी मला मारली असती. इंजेक्शन देऊन पैसे उठले पडले, पण तिथंच मरून गेला. नाही का, एका दिवसाने गेला असता डॉक्टरांनी मला मारली. त्याला कोणता पाच म्हणतात? काळ पाच. सगळे तुम्हाला आहे ना, ब्रह्मदेवापर्यंत अडकलेलं आहे. कुठपर्यंत? तुम्ही पुनरावृत्तीच्या वापस. म्हणजे सर्व पाशातून कोण मुक्त होत असतं? संत. गेले अशा पाच. असं म्हणून सांगतात, हे तो एक संत ठाई लाभ पाहि म्हणविता यांचे दास. आपण जर त्यांचं दासत्व केलं, पत्करलं, तर का म्हणे तुमच्या पायाच्या आधारेन उतरेन खरे. म्हणविता तुमचे दासन पुढे आहात. कोणत्याही प्रकारची आशा काय राहत नाही. सर्व लाभ माणसाला काय होतात? एक एक लाभ नाही, सगळेच लाभ त्यांच्या कृपेने आपल्याला काय होतं नाही काय. पुढे आशा, पुढे त्यांची कृपा असेल. कृपादान कल्पांती. हे बाकीची दानं आपल्याला मिळतात, याचं काय मोठं विशेष आहे. हे दानं संपून जात असतात. कोणी नाही का, कोणी द्रव्यदान, कोणी सुवर्णदान, भूमिदान, ह्या सगळ्या गोष्टी दान असताना दानाचा विधी. त्या श्रीमद भागवद्गीतेमध्ये दानाचे 3 प्रकार केले. सत्वगुण, रजगुण आणि. आपण जे जे काही जोडलं असेल त्याचं काय केलं पाहिजे? दान हा मनुष्य देहामध्ये विधी सांगितलेला आहे. म्हणून तर भगवंतांनी 17व्या अध्यायामध्ये त्याचं काय केलेलं आहे? जोडून या धन. बँकेच्या व्यवहार आहे. साठवणी मरे धन लावी पोराची भांडण. काय प्रसंगाला तर राजा सगळं काय करायचं म्हणून जोडून या धन. आणि उदास विचारे, हे धन जे आहे हे आपलं आहे का ईश्वराचं आहे? म्हणून त्याचं काय केलं पाहिजे? दान केलं पाहिजे ना. आहे ना दानाच्या विधी. ज्याची जशी शक्ती असेल, आपल्या ऐपतीप्रमाणे तो काय दानाचा काय करतो विधी का. सर्वांनाच सर्व आहे. म्हणजे चांगली ऐपत असेल तर मग तो म्हणत असतो, म्हटलं हे पहा, हा सगळा सत्ता आमच्याचकडे लावून द्या, काय करून द्या. त्यात सामर्थ्य आहे की त्याच्या. एखाद्या मधुकरीवाला सांगितलं हा सप्ताह करून टाकतो, पण त्याने 5 रुपये तरी दिले तरी 5,000 आहे आपल्या आपल्या. पण ही सगळी दानं संपून जात असतात. काय जातात? मग कोणतं दान संपत नसते. कृपादान केले आणि कल्पांती ज्ञानदान म्हणतात. कोणतं ज्ञान? संतांच्याकडून कोणतं ज्ञान मिळत असतं? ज्ञान मिळतात तद्विद्दीप प्रणिपात येईल तत्वदर्शन. तद्विद्दीप प्रणिपात येईल परिप्रश्न. हे कसं देतो? सेवा मग अपेक्षिता बोले ती सांगतील जेणे अंतःकर त्याचा सेवा. मग स्वाधीन करी सोटा तनो मनो जीवे नागरवता करावे. मग त्यांचं दास्य कसं करायचं, काय करायचं, हे सगळे विधी सांगितले. तनाने, मनाने, धनाने, नाही का, देवाने त्यांचं नाही का. म्हटलं हे कसं शक्य आहे? शरीराने सुद्धा त्यांची काय काय सगळे सेवेचे प्रकार तुम्ही ऐकून घ्या. काय संत सेवा असते. म्हणून ननाबाई सुद्धा कोणाची सेवा करते? काय सेवा आहे बा? त्याच्या सेवेला की दासी जन्मली आणि तिला काय भाग्य प्राप्त झाला. बाईची जात पुन्हा गरीबाची पोरगी किती आणि टाकून दिलेली पोरगी आहे बा. काय गेली
आणि कोणाकडे नेऊन सोडली? मला कोण ज्याच्या घरी सोडली ते काही सामान्य घर आहे का ते? पण ते कोणाचं घर आहे ते? आणि काय सामान तिला भाग्य बघा, दळू कांडू लागे माझा सगळा. पण ती सेवा काय होती बघा, किती जरी झालं तरी सेवा म्हणजे सेवा, त्याला काही नाही. सगळ्यात 14ही माणसाची कामं ते करत आहे. तिला सांगितलं इतरांना बघ, ते म्हणलं हे पहा माझं भाग्य आहे 14ही लोकांची आम्हाला सेवा करण्याचं काय मिळालेलं आहे. कोणी काम सांगू द्या, नाही म्हणायचं. लगेच एक काम झालं की सांग जा जाणे शेण्या वेचून आण. तरी काय करे, त्या सेवेचा परिणाम असा की परमात्मा तिला शेणी काय करू लागे. सेवेचा परिणाम. संतांच्या घरचे दासी कोणाच्या घरचे? दळू कांडू लागे माझा, असं आहे. दळून ते आहे ना आपल्या सगळं ज्ञान. त्याचा परिणाम काय झाला त्या सेवेचा? तिला तर महात्म्य प्राप्त झालं. कोणाचं? घरच्याही माणसापेक्षा अधिक महात्म्य जनाबाईला प्राप्त झाला. कोणाच्यामुळे? त्यांच्या सेवेमुळे. आल्याबरोबर नामदेवाच्या घरी तो गोबर आहे आपले परमात्मा. अगोदर जनाबाईची भेट घेत असे. कोणाची? जेव्हा म्हणलं नामदेवाला नंतर भेटतात, घरच्या लोकांना नंतर भेटतात, असं काय जणीकडे आहे की पहिले कोणाकडे जातात आणि तिची विचारपूस करतात. आणि तिचं म्हणलं आम्ही दिलेला रात्रीच राहिलेला अंदाज आणि ते तुम्ही काय करता, खाता, हे काय काय आहे काय योग्य आहे का? भगवान महाराज म्हणले हे पहा नामदेवा, तुझ्या घरी तुझी सेवा करणारी बरी मंडळी आहे नाही का. मंडळी आहे, सुना आहे, मुलं आहे, जणीला कोण आहे म्हणून सेवा करणार. हे कशामुळे भाग्य प्राप्त झालं? मनविता त्यांचे आणि पुढे आज मग कोणत्याही प्रकारे. आता काय जे जनाबाईला एवढी शक्ती प्राप्त झाली की त्या भक्तीच्या समोर देवाला शिव्या देत असे. कोणाला नाही का? तुझी रांडरंडकी झाली काय, विठ्यान मोळमाईच्या कारट्या. तरी परमात्मा राग येण्याच्या ऐवजी काय करतो? हे कशाचं फल आहे? हे सगळे सेवाचे फल असेच आहे. एखादा गुरुभक्त असतो, तो गुरुची काय करतो? हे सगळे आपल्याला. कोणी संतांची सेवा करतो. सेवेचं महात्म्य सगळे भाव त्या सेवेच्या ह्याच्यामध्ये देव द्विज गुरु प्राज्ञा भोजन. कोणी पुंडलिकाने कोणाची सेवा केली? आई वडिलाची. श्रावणाने कोणाची सेवा केली? राम अवतार घ्यावा लागला. कोणता अवतार? नाही काय. आणि पुंडलिकाच्या करता अवतार घ्यावा उगीच झाला का? परमात्मा काय पुंडलिकाने याद सेवा केली म्हणजे सेवा ऐकून परमात्मा वैकुंठात प्रसन्न झाला. कुठे? असला भक्त आपण काय केलं पाहिजे? पुंडलिकाची केली सेवा आणि मातत्वाई केली पांडुरंग देवाने. आणि त्याचं दर्शन घेण्याकरता वैकुंठ सोडून परमात्मा कुठे येतो? पुंडलिकाच्या. ज्यावेळेला पहिला परमात्मा आला ना, पहिले पाय टेकले त्याला विष्णुपद आला. पंढरपूरला आहे बाबा. आल्याबरोबर पहिले पाय टेकले कोणतं पद? तेथूनही परत आला वाळवंट्याला. पुंडलिकाला पाहायला लागला, दिसेना. शेवटी कोपी दिसली. आणि मग त्या पुंडलिकांना भेटण्याकरता येतो देवा. पुंडलिकाने पाहिला पण परमात्मा काय करून लागलेला आहे, मग स्वागत केलं पाहिजे. तो पुंडलिक वीट ते कोपी होती ना, त्या कोपीला अडकण होतं, ती वीट अडकण होती. म्हणून म्हटलं देवा याच्या विटेवरती काय करा, उभी राहा. विटेवरही उभा राहिला विठ्ठल. आणि तरीसुद्धा पुंडलिक काय होत नाही, बोलत नाही का. देवच म्हणत असं, अरे म्हणला पुंडलिका वैकुंठ सोडून तुझ्या करता इथे आलो आणि तू एक शब्दसुद्धा बोलत नाही का. पुंडलिक राय म्हणायला लागले, देवा तुझ्याशी बोलायला लागलं तर माझ्या वडिलाच्या सेवेत अंतर आहे. म्हणून म्हटलं तसाच उभा राहा. मग सेवा संपल्यानंतर बोलायला काय केली तर मला पुंडलिकाचं चित्र काय आहे, त्याचा लाभ कोणाचा? एकाच्या कैवार आहे.
काय काय. आणि तो विटेवर काय केला, आणि नुसताच उभा केला नाही, सांगितलं म्हटलं पंढरपूर सोडून जायचं नाही, 4 वर्ष झाल्याशिवाय शिक्षण संस्था सोडायची. अजूनही देव माझ्या उभा. हे सगळं वैभव कशामुळे प्राप्त झालं, सेवेमुळे. मनोविता त्यांचे, आणि पुढे आज मग त्याच्या सेवेमध्ये केवढे शक्य आहे. सगळे कृपादान केले संधी आहे, कारण त्याच्याजवळ ज्ञान असते. तद्विद्धी प्रणिपाते परिप्रश्न उपदेक्षन्ते ते ज्ञानीला पुढे नुसते ज्ञानी आहे का तत्वदर्शी आहे, दोन्ही प्रकारचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी. श्रोत्रियम माता, त्यांचं दान कुठे संपत असते का, दान किती असते त्यांच्याजवळ, या ज्ञानाला कोणत्याही प्रकारे काही नाही. कृपादान केले संधी, त्यांची जी कृपा असते. एकदा माझ्या कृपेचे प्रकार सांगायचे आपण. तुम्हाला माहिती आहे, हस्तकृपा काय, नेत्रकृपा, आलिंगन कृपा. हस्तकृपा कोणी केली, हस्तकृपा कोणी, हस्तकृपा दोन्ही. आणि रेड्यावर तर कोणती कृपा केली, मी इतका वेळचा ठरवाय, त्याला हस्तकृपा असं म्हणतात. मग रेड्यामुखी वेद तुम्हाला सगळी माहिती आहे की नवीन थोडंच आहे सांगायचं. सगळे रेडा म्हणजे सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे कोण, दगड जरी बरा पण नाळ रेडा काय होत नाही. पण रेडा असा जो निर्बुद्ध असलेला रेडा टोन गजाला म्हणत होता. आणि तो कुठे किती हे करा, तुमच्या याला किती हॉर्न वाजवून द्या ड्रायव्हरला, तरी तिथं प्रज्ञाच का असा असलेला रेडा. आणि त्याच्या मुखातून काय बोलवला, आता तो सामान्य वेद बोलवला का ऋग्वेद बोलवला, ऋग्वेद बोलवला, रूपच्या बोलवली. काय बोलावली, मला कोणती ऋचा बोलवायची, तर म्हणलं अमकी ऋचा अमक्या वेदातली. वेदाचा आरंभ करता झाला पशु, देवर नुसता हात ठेवल्याबरोबर एवढी शक्ती आली, त्याला हस्तकृपा म्हणतात. आणि त्या रेड्याची राळे उघडला काय समाधी, पालखी निघत असते त्यांची, 16 निघत असतात. जिथे आता रेड्याच्या मुखातून जर वेद बोलावलं जायचं तर माणसाच्या मुखातून काय प्रश्न आहे, माणूस तर सजीव आहे. याला म्हणायचं हस्तकृपा. पुढे नेत्रकृपा. नेत्रकृपा ही आणि तुमच्या शंकराचार्याने हस्तमार्गावर केल्या, त्रोटकाचार्य देवा. तुम्हाला सगळं माहिती आहे की त्याप्रमाणे श्रुती मंडळीला गर्व झाला. म्हटलं करा गुरुजी पाठ सोडा. अरे पण तो त्रोटक नाही ना. म्हटलं तर गुरुजी त्याला काय समजते, येऊन बसत असतो, आला काय आणि करा की सुरुवात, करा की सुरुवात, येऊ द्या म्हणा, येऊ द्या. म्हटलं आमचा वेळ विनाकारण कशाला घालवता तुम्ही. मग म्हणायला लागले, म्हणजे तो आल्याबरोबर त्याच्याकडे पाहिलं कोणी, आणि आजचा पाठ कोण सांगणार, शंकराचार्यापेक्षा पाठ सुंदर सांगायला लागला. ही कोणती शिवा, नेत्र. आणि आलिंगन कृपा कोणावरती काय, अर्जुनावरती काय, आलंगनेकडे मोक्ष साहेब काय काय पूर्ण ब्रह्म झाला हे हृदयचे ते. मग सावळा सकंकन देव पसरवले, आलिंगला स्वशरण हे हृदयचे ते हृदय. आपले पदी वैसविले भक्तानी झाले. ज्या याच्यावरती परमात्मा आहे तीच पदवी कोणाला प्राप्त झाली,
पूर्ण ब्रह्म झाला. साधा वया पुढील असल्या प्रकारचं एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वैभव इतर संपून जात असते, पण हे संपून जात असते की कधी संपत नाही. एकदा ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यानंतर तो जीव भावाला येतो का? लाकूड जळाल्यानंतर पुन्हा आणखी ते काही लाकूड होत असते का? मग ते कसं राहतं ते आहे का? नद्याचे भेद समुद्राला प्राप्त झाल्यानंतर समुद्रातून नदी कुठं प्राप्त होत असते का? अशा पदाला काय होत होतो? प्राप्त कल्पांती. मग सर्वात उत्तम सेवा जर कोणाची असेल तुका म्हणे संत आणि ह्याची देवा. मग सर्वात उत्तम सेवा कोणाची आहे? मग सगळे लाभ कशाने प्राप्त होत असतात? संतांच्या दर्शनात, स्पर्शनात, नाही का, आलिंगनात, त्यांच्या याच्यामध्ये. आता किड्याचा दृष्टांत सांगितला जरा. मानुष्य वर्मांश बाबा दीर्घायु हे लाभच आहे बा. एक 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 काय मनुष्य देह प्राप्त होणे हे सुद्धा काय लाभ झाला. भवता दिशी लाभ. मनुष्य देह ऐसा नीद असं म्हटलेलं आहे. हे बाकीचे आहे ना, ते बाकीचे जरी असले तरी मनुष्य देह म्हणजे मोठा लाभ आहे. इतर देहामध्ये आहे का भगवत प्राप्ती करून घेण्याची शक्ती? इतर देहामध्ये आहे का? नवे नवे वरचे लोक जरी मिळाले तरी याला शरीराची काही नाही सही. स्वर्गीचे मार्ग. मग इतका म्हणून मनुष्य देहाला लाभ झाला. मनुष्य देहाचा नीद साधेल तरी साधा सिद्ध आणि करुणी प्रबोध संत फार होता. आणि तो सांग आपल्याला दिले इंद्रिय डोळे मोळा पण नाही का चांगल्या कुळामध्ये म्हणा किंवा कुलवंश विवाह ही एक भाग्यच आहे. चांगल्या कुळामध्ये जन्माला आहे का नाही? वैभवाने युक्त असणं एक 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 भाग्यच आहे. आहे नाही का? धनधान्य समृद्धी ज्याच्याकडे आहे त्याला अशा फार निर्गुणीपणा ही सुद्धा काय लाभ आहे. देही भाग्य नांदत नाही आपलं आरोग्यापर्यंत भाग्य नाही. आपण सगळं शरीर रोगाने भरलेलं आहे. कशा देही आरोग्य आणि भाग्य नाही. आरोग्य नावाची वस्तू कुठं विकत मिळत असते का? किती हे सुद्धा काय आहे दीर्घायु. मनुष्य देह मिळाला आहे पण आयुष्य नाही. काय उपयोग आहे? नुसता जन्माला येतो 5 वर्षांनी काय होतं? आई वडिलांना उगीच त्रास. फायदा काय झाला? हे सगळे भाग्यच आहे. दीर्घायु होणार किती होणार? एक सुद्धा काय चांगल्याची संगती प्राप्त होणे आहे का? मानुष्यम भरवंश दीर्घायु आरोग्यता विद्वत्वम सुजनत्वम चांगल्याची काय असणे हे सुद्धा काय. जशी संगती असेल तसेच मन ते बी करतात. बैसदा चोरापाशी आणि देखील या चिंधी ओढाळ्याच्या संगतीनं दुसरी गाय जर गेली तर ते सुद्धा मग चांगल्याची संगती प्राप्त होणे ही सुद्धा काय. संत संगती दे देवा देणे तुझ्या विसर न पडा हाची भाव माझी आई भावून पुरी देवा नका. म्हणजे हे सुद्धा भगवंताचं चिंतन होणं नाव होणं वगैरे आहे. हे आहे ना. मग तुकोबराने हेच तर मागणी केलेली आहे. ह्याची दान देवा देवा गुणगायी आवडीस नलगे मुक्ते आणि संपदा संत संगती. इतकं संत संगतीला एक 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 वेगळ्यापासून काय विद्वत्ता असणं कायच नाही. हे सुद्धा काय विद्वत्तम सृजनत्वम इंद्रिय निग्रह हे भाग्य जागा. नाही तर आपलं डायबिटीज झालेलं आहे. रोज इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत नाही. तरी सुद्धा श्रीखंड खाल्ल्याशिवाय इंद्रिय निग्रह. इंद्रियावरती काय असावं लागतं? खाण्यावर अवलंबून आहे. रोगावलंबून असतं बरं का.
पचनशक्ती कमी असते आणि खाण्याचा भार काय पडतो, जास्त पडतो. मग ते अन्न पचलं जात आणि त्याचे परिणाम काय होतात, वाईट होतं. म्हटलं का इतकं जेवलं कसं, बाईनं वाढलं म्हणून जेवलं. तुझी भूक काय बाईला माहिती आहे का? राग कोणावर काढतो, बाईवरती काढतो सहज, नाही का. मग संयमन असावं लागतं. काय हे सुद्धा काय असावं लागतं, इंद्रिय निग्रह, सन्मात्रम सत्पात्र दाने रती. आपल्याजवळ जे काही असेल ते दुसऱ्याला देण्याची बुद्धी होणं, हे सुद्धा काय बघा. धनवान माणसं नाहीत का, कोर्टामध्ये किती पैसा खर्च करतात वाटेल. कोणती मोटार आली तर पहिली मोटार विकून टाकतात, दुसरी घेतात. का म्हटलं तुमची चांगली मोटार होती की हे पुन्हा घेणार का, नाही मला हे मॉडेल वेगळं आहे. मला केवढ्या 2 कोटी रुपयाला घेतली किती. आणि ती काही नाही बरं, एखाद्या वेळेला जमलं तर जमलं, नाही तर कुठे ॲक्सिडेंट झाला मोटारही जाते यालाही घेऊन जाते. धनाचा चांगला उपयोग करण्याची बुद्धी होणं हे एक प्रकारचं काय भाग्य आहे ना. सत्पात्र दाणे असलेल्या दानाचा माणसाने काय केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे ना. आता तुमच्या इथे नाही का ज्ञान भरायचा कळत बसवायचा होता, रांग का लागली होती बा, काय लागली. थोडे माझे पैसे घ्या म्हणतो, माझे पैसे घ्या. पैसे घेणं काय होईना, मग ही बुद्धी कशामुळे झाली, लाभच आहे ना. एक प्रकारचा काय लाभच आहे की. आणि शेवटी 10 किलो कसा का 9 किलोचा ठरवलेला होता. पुढे 11वर गेला, 11वरच्या जागा 14वर गेला आणि 14वरचा 22वर गेला. आमच्याकडनं तर उचलणंच होईना एवढा सोन्याचा. सत्पात्र दाने रती, चांगल्या कामामध्ये एवढ्या वेळी नाही बघा, नुसतं पैसा म्हणून दान नाही, सर्व कार्यामध्ये मदत करणं हे सुद्धा आहे. देह परोपकाराकरता झिजवणं हे सुद्धा लाभ आहे. भलत्याच कार्यामध्ये देहाचा माणसं काय करतात, करूनही त्याचा काय करतात विचार. एवढा मोठा चांगला देह आणि शिव्या देण्याकरता काय, शिव्या देण्याकरता उपयोग करायचा का ज्ञानेश्वरी पाठ करण्याकरता. शिव्या चांगल्या कामाकरता काय करून घेतलं पाहिजे, वाणी दिलेली आहे. शिव्या देण्याकरता का, देवाच्या चिंतनाकरता, देवाच्या चिंतनात चांगल्या हाही एक प्रकारचा काय, हे सगळे लाभच आहे. एक एक प्रकारचा लाभ आहे. सुसुसा नाही का, कीर्तिमान पोरगा म्हणून चांगल्या गुणाने युक्त नाही का. तुमच्या ह्याच्यामध्ये जोडून या धन उत्तम व्यापारी आहे काय काय शेवटचं, जेणेकरून पोराची कीर्ती काय होईल, शेवटचं चरण आहे. नाही नाही ते तर आहेच बघा. जेणेकरून वडिलांची कीर्ती काय होईल, हा शांतीरूपे नव्हे पुन्हा वाढवे महत्व आहे की नाही. बरोबर सीताराम फायदा झाला ना. मागच्या केलेलं श्रवण काय होत नाही, शांतीरूपे नव्हे वाढवे महत्व नाही का. नाहीतर मग आता पोरगा कसाही निघत बापाची आईवडिलाची काय जाते, सारी कीर्ती जात असते. म्हणलं काय मुलगा आहे, कुठला आहे आपल्याला लागले, म्हणलं जजुरीच्या खंडोबा झाला. तिथं जास्त ते पालखीच्या सोहळ्यात पोरं जात असतात ना, ते म्हणलं हे पहा गाव आहे, सगळं लुटारू लोकांचं गाव आहे. सावध देवान काय करायचं, स्नानाला जायचं. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी बाद, मग सुसुता सती प्रियतमा नाही काय. मनासारखं कुटुंब असणं हे सुद्धा भाग्यच आहे. नाहीतर हा म्हणत असतो कीर्तनाला जर आणि ती म्हणत असते तमाशा घरातच विसंगती असते. काय ते सुख आहे काय, मनासारखा मुलगा असणं, मनासारखं कुटुंब असणं,
सत्पात्र धाने भक्तिष्ठ नारायण, सगळं काही आहे परमेश्वराची काय नाही. काय काय निंब निंबोळ्या मोडून आला, तो भक्तिहीन वाढीन झाला तैसे भक्तिहीनाचे, आणि जो स्वप्नी सुकृत आणि संसार दुःखाची भाणे होय. काय त्या जगण्यामध्ये काही अर्थ आहे का? म्हटलं म्हणता भक्तिश्च नारायण, याला हे सगळे संसारातले लाभ, हे सगळे संसारातले लाभ एका लाभामध्ये येतात, ते भगवत दर्शनात. तो का म्हणे आता लाभ नाही, असे लाभ कोणामुळे प्राप्त, हे तो एक संत लाभ पाहिजे. मग मग सर्वांमध्ये उत्तम सेवा कोणाची, तो का म्हणे आणि ह्याची देवा उत्तमात उत्तम सेवा जर कोणाची असेल तर, आणि संतांच्या सवयीमुळे एवढ्या पदाला काय होत होतं, ब्रह्मपद सुद्धा त्याच्यामुळे काय होते. असा पुढे कोणता मग आहे संसाराच्या नावे चाळ पुण्य किंवा योग्याची संपदा, पुढं उभय कीर्ती. त्या योग्याचा आणखी तिथे वर्णन केलं आहे. योगी पुरुष, योगी कोण कोण आहे, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा योगी आहे, तुकोबराज सुद्धा काय ज्ञानयोगी, कर्मयोगी, सगळे योग शब्दामध्ये कसं कसा अधिक अर्थ आहे, चांगला विचार आहे, त्याचा विचार कधी करू मी तेच थांबा.